हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इतर चॅप्टरमधले रिडक्शन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन पाहणार आहे. आपण प्रिपरेशन मेथड पाहतोय, अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड अल्कोहोलच्या. मग आपण पहिली मेथड पाहू. बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करून आपण काय मिळवणार आहे? अल्कोहोल मिळवणार आहे. ज्यावेळेस आपण अल्डिहाइडचं रिडक्शन करतो, या अल्डिहाइडचं रिडक्शन करतो कशाच्या प्रेझेन्समध्ये करतोय? H2 निकेल ऑर पॅलेडियम याच्या प्रेझेन्समध्ये करतो. आणि दुसरी एक कोणती मेथड आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ही एक मेथड आहे. आणि याच्यापासून मग काय होतं आहे? अल्डिहाइडचं जर का तुम्ही रिडक्शन केलं तर तुम्हाला मिळतं आहे प्रायमरी अल्कोहोल. लक्षात ठेवा, हे अल्डिहाइडचं तुम्ही जर का रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल तयार झालेलं मिळतं. मग याची ॲडिशन कशी होती आपण लक्षात घेऊ. RC≡OH आहे हा, बरोबर. आणि आपण काय यूज करतो आहे? H2 निकेल, बरोबर. H2 आहे हा, H आणि H याची ॲडिशन करतो आपण याच्यामध्ये. अल्डिहाइड रिडक्शन करणार आपण, अल्डिहाइड हा. मग काय होते एक जो हायड्रोजन आहे तो या इथे अटॅच होतो याच्यावरती ओवरती. दुसरा जो हायड्रोजन आहे तो या कार्बनवरती जाऊन अटॅच होतो. मग तुम्हाला काय मिळेल R नंतर CH2 आणि OH तयार झालेले मिळते. म्हणजे काय मिळतं तुम्हाला? हे प्रायमरी अल्कोहोल तयार झालेले मिळते. लक्षामध्ये प्रायमरी अल्कोहोल मिळतं. अल्डिहाइडचं तुम्ही रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल तयार झालेलं मिळतं. नंतर नेक्स्ट आहे बघा, कीटोन घेतला आहे. हा कीटोन घेतला आहे आणि सेम रिड्युसिंग एजंट घेतला आहे H2 निकेल पॅलेडियम आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. जर का तुम्ही याचं रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? H आणि H. हा जो H आहे याच्यावरती जाऊन अटॅच होईल, हा H या कार्बनला जाऊन अटॅच होईल. म्हणजे काय मिळतं आहे तुम्हाला? बघा इथं कार्बनला अटॅच झालेला हा एक H, बरोबर, जो की कोणता आहे? याच्यातला एक, बरोबर. आणि ह्या OH वरती अटॅच झालेला एक H कोणता आहे? तो हा पलीकडचा घेतला. म्हणजे तुम्हाला काय तयार झालेलं मिळतं? सेकंडरी अल्कोहोल तयार झालेलं मिळते. तुम्हाला माहिती आहे प्रायमरी सेकंडरी कशाला म्हणतो आपण? सेकंडरी म्हणजे काय? 2 R ग्रुप असतील आणि एक हायड्रोजन इथं वरती, इथं OH, बरोबर. इथं OH 2 R ग्रुप आहेत का? 2 R ग्रुप आहे, 1 आणि 2. जर का तुम्ही कीटोन घेतला तर सेकंडरी मिळतो, जर अल्डिहाइड घेतला तर प्रायमरी मिळतो. नंतर नेक्स्ट मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन करायचं. आपण अल्डिहाइडचं केलं, प्रायमरी अल्कोहोल मिळाला. कीटोनचं केलं, कीटोन सेकंडरी अल्कोहोल मिळाला. आता आपण कार्बोक्झिलिक ॲसिडचं करणार. कार्बोक्झिलिक ॲसिडचं तुम्ही जर का रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळतं आहे? प्रायमरी अल्कोहोल मिळतं आहे, प्रायमरी अल्कोहोल. एक्झामला तुम्हाला काय लक्षात ठेवण्याची गरज आहे? जर अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळणार. जर तुम्ही कीटोनचं केलं तर तुम्हाला सेकंडरी मिळणार. जर तुम्ही कार्बोक्झिलिक ॲसिडचं केलं तर तुम्हाला मिळणार प्रायमरी. म्हणजे काय? प्रायमरी सेकंडरी प्रायमरी, हे लक्षात ठेवा. कार्बोक्झिलिक ॲसिड प्रायमरी मिळते. याच्यामध्ये दुसरी जी मेथड आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा कसा आहे? एक्सपेन्सिव्ह रिएजंट आहे. हा एक्सपेन्सिव्ह रिएजंट असल्यामुळे आपण हा न यूज करता काय करतो? आपण कमर्शियल ॲसिड यूज करतो. ॲसिड आर फर्स्ट ट्रान्सफॉर्म इंटू इस्टरमध्ये ट्रान्सफॉर्म करतो. कसं? हा ROH अल्कोहोल ॲड करतो RCOH मध्ये आणि नंतर इस्टर तयार झालं. हे आहे इस्टर तयार झाल्यानंतर याच्यामध्ये काय करतो आपण? 2 हायड्रोजनचे ॲडिशन करतो म्हणजे 4 हायड्रोजन टोटल. आणि तुम्हाला काय मिळतं प्रायमरी अल्कोहोल मिळते. इथं लक्षात काय ठेवा? फक्त कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन केलं प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं रिडक्शन केलं सेकंडरी अल्कोहोल आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलं प्रायमरी अल्कोहोल, असं लक्षात ठेवा फक्त. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो. आणि रिड्युसिंग एजंट कोणते कोणते यूज केलेत आपण? H2 निकेल पॅलेडियम आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. नेक्स्ट आहे बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू द अल्डिहाइड्स अँड कीटोन. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू द अल्डिहाइड्स अँड कीटोन म्हणजे काय? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय करायचं आपल्याला? हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच काय? ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. हा काय आहे? हा एक कार्बोनिल कंपाऊंड आहे. म्हणजे हा अल्डिहाइड असू शकतो, कीटोन असू शकतो, दोन्हीपैकी एक असू शकते. कारण की ह्या दोन्हीमध्येच आपल्याला काय करायचं आहे? ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन करायची. तुम्हाला काय मिळतं? अडक्ट तयार झालेला मिळतो अडक्ट. आणि नंतर काय होतं? तुम्ही हायड्रोलायसिस केलं. हायड्रोलायसिस म्हणजे काय? OH, बरोबर, वॉटरची ॲडिशन केली. हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? हा कंपाऊंड मिळणार आहे. मग पाहू आपण ही रिॲक्शन. तुम्ही जर का अल्डिहाइड घेतलं
समजा एक आपण अल्डिहाइड घेऊ आर सी डबल बॉन्ड ओ आणि एच, हे एक अल्डिहाइड आहे. नंतर आपण याच्यामध्ये काय केलं, ग्रिग्नार्ड रिएजनचे ॲडिशन करतोय. ग्रिग्नार्ड रिएजनला RMgX, तुम्हाला माहिती आहे आरवरती निगेटिव्ह चार्ज असतो कारण की हे मॅग्नेशियमवरचे इलेक्ट्रॉन तो ओढून घेतो स्वतःकडे. हा जो आर आहे हा काय करतो पहा, इलेक्ट्रॉन डिफिशियंट जी साईट आहे कोणती आहे, ही आहे कार्बोनिल कार्बनची साईट, हिथंच अटॅक होतो. कधी पण लक्षात ठेवा, कार्बोनिल कंपाऊंड जो असतो त्याच्यावरती कुठे अटॅक होतो, कार्बोनिल कार्बनवरती. इथे अटॅक झाल्यानंतर हा जो इथले हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होऊन वरती इलेक्ट्रॉन जातात आणि तुमचा जो Mg आहे हा राहिलेला, हा Mg हा ह्या ओवरती जाऊन अटॅच होतो. लक्षात घ्या, हा आर कुठे अटॅच होतोय, ह्या कार्बनला अटॅच होतोय आणि हा Mg कुठे अटॅच होतोय, MgX कुठे अटॅच होतोय, या ऑक्सिजनवरती अटॅच होतोय. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजन रिएक्शन आपण कशा प्रेझेन्समध्ये करतो, ड्राय इथर. मग बघा आपण अशीच रिॲक्शन लिहिणार पहा, हा आर साईडचा बरोबर सी. आता हा जो नवीन आर आला आहे तो कुठे, इथं खाली अटॅच झाला आहे. वरती जो आहे वरती OMgX, जो की OMgX तयार झाला इथं. आणि इकडे कोण आहे, हा साईडला हायड्रोजन आहे. हे जे तयार झाले हे झाले अडक्ट, याला आपण म्हणतो अडक्ट. इथं आपण अल्डिहाइड घेतला आहे, अल्डिहाइड घेतला आहे. इथं अडक्ट तयार झाला की आपण काय करतो, सेकंड स्टेपमध्ये H3O+ म्हणजे ॲसिडिक मिडियम पहा हायड्रोलायसिस करतो. तर याच्यामध्ये काय करायचं बघा, इथं वॉटरची डायरेक्टली ॲडिशन करायची. म्हणजे काय, OH- आहे हा जो आहे H+, हा OH- काय करायचा, कसं अटॅच करणार तुम्ही, हा जो आहे इथला हा OMgX हा पूर्ण काढून टाकायचा आणि डायरेक्ट OH नेऊन इथे अटॅच करा, ह्या कार्बन इथे ह्या बॉन्डला. आणि जो राहिलेला H+ आहे हा काय होणार, हा जो OMgX आहे इथला, हा जो OMgX आहे याच्याबरोबर जाणार. मग आपण लिहून घेऊ बघा, आर सी. आता इथं काय येणार, OH येईल कारण की हा OH इथे अटॅच झाला आहे बघा, हा जो OH आहे इथे अटॅच झाला आहे म्हणून OH, नंतर इकडं H, नंतर इकडं आर आला. लक्षात, हा आर आहे. हा कोणता अल्कोहोल तयार झाला रे, एक आर ग्रुप, 2 आर ग्रुप, म्हणजे कोणतं झालं हे सेकंडरी अल्कोहोल तयार झालं, सेकंडरी अल्कोहोल बरोबर. आणि तुम्हाला रिमेनिंग प्रोडक्ट काय मिळाला बघा, MgX आणि O. आता ओला कोण अटॅच होईल, हा H होईल इथला, हा H जो आहे ह्या ओला जाऊन अटॅच होईल कारण की O- असणार, हा H+, याला हा ॲड करून घेईल म्हणजे इथं काय होईल, OH तयार झाला. पहा लक्षात घ्या, तुम्ही अल्डिहाइड घेतलं तर काय मिळतं आहे तुम्हाला, ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये अल्डिहाइड घेतलं तर तुम्हाला काय मिळतं आहे, सेकंडरी अल्कोहोल मिळतं आहे. लक्षामध्ये. आता नेक्स्ट जर का आपण घेतलं किटोन जर का घेतलं तर काय तयार होईल रे, इथं जर का आपण किटोन घेतलं, इथला H काढला आपण, इथला H काढला, इथला H काढला बरोबर. आणि काय केलं आपण, किटोन तयार केला. पहा आरच्या जागेवर इथं आर, इथं पण आर येईल आणि इथं आर येईल. हा कोणता अल्कोहोल तयार झाला, 3 अल्किल ग्रुप आहेत म्हणजे कोणता, हा टर्सरी अल्कोहोल तयार झाला. ज्यावेळेस तुम्ही किटोन घेता त्यावेळेस टर्सरी मिळतोय तुम्हाला बरोबर. ज्यावेळेस अल्डिहाइड घेताय त्यावेळेस मिळतोय सेकंडरी. अल्डिहाइडला काय मिळतंय, सेकंडरी मिळतंय. किटोनला काय मिळतंय, किटोनला टर्सरी मिळतंय. आता प्रायमरी तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं हे दोन्ही पण आर ग्रुप काढावं लागतील आणि इथं काय जोडावं लागतील, इथं जे आर जे ग्रुप आहेत सगळे हे आर ग्रुप काढू. एक मिनटं काढून टाकू, हे आर ग्रुप मी काढले. आता इथं लक्ष द्या, जर आपण इथं फॉर्मॅल्डिहाइड घेतला, फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे HCO आणि H, हा आहे याचा फॉर्म्युला. बघा आता सेम मेकॅनिझम जाणार, आर ग्रुप हा जो अल्किल ग्रुप आहे हा याच्यावरती अटॅक करेल, जो की कुठे येईल मग इथं खाली येईल. बाकी सेम H हे सेम आलं. मग इथं बघा कुठे होईल, इथं येईल आर ग्रुप, इथं H, इथं H. हा काय झाला तयार, हा झाला प्रायमरी. कारण की का प्रायमरी झाला, कारण की इथं एकच आर ग्रुप आहे. मग एक आर ग्रुप असेल तर प्रायमरी, 2 असतील तर सेकंडरी. मग पहा आपण अल्डिहाइड घेतलं तर सेकंडरी मिळतंय, किटोन घेतलं तर टर्सरी मिळतंय. आणि जर तुम्ही फॉर्मॅल्डिहाइड घेतलं तर काय मिळतंय, प्रायमरी मिळतंय तुम्हाला अल्कोहोल. लक्षात, हा सिंपल आहे. याच्यावरती असणारे क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करू.
पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ ग्रिग्नॉल रिएजंट. ग्रिग्नॉल रिएजंटनी तयार होणार नाही असं विचारलं आहे. खालीलपैकी कोणता अल्कोहोल, आणि त्याची ॲक्शन कशाबरोबर करायची आपल्याला, मिथेनॉल बरोबर करायची. पहा मिथेनॉलचं स्ट्रक्चर कसं आहे, मिथेनॉलचं स्ट्रक्चर असं आहे पहा, HC+OH, ज्यालाच आपण फॉर्मेल्डिहाइड म्हणतो, फॉर्मेल्डिहाइड त्यालाच मिथेनॉल पण म्हणतात. पहा मिथेनॉल पण म्हणतात, लक्षात घ्या. आणि याच्याबरोबर तुम्ही जर का ग्रिग्नॉल रिएजंटची रिॲक्शन केली RMgX तर काय तयार होणार नाही असं विचारलं आहे त्यांनी. मग पहा इकडं आपण रिॲक्शन पाहू. ही आपण घेऊ मिथेनॉल C+OH प्लस CH3 R रिप्लेस केला आहे मी, CH3 Mg आणि इथे घेतला मी Br, बरोबर, X म्हणून Br घेतला आहे. आता हा CH3 जो काय करेल, या कार्बनवरती अटॅक करेल, हा ओवरती जाऊन काय होणार आहे, ओपन होणार आहे तो. नंतर HCOMg आणि Br, नंतर दुसरा काय आहे H, आणि इथं काय होईल, इकडं खाली CH3 लागेल. H3O+ची रिॲक्शन केली तुम्ही H3O+, तर काय तयार होईल तुम्हाला, HC, इथं काय होणार OH प्लस H, आणि इथं काय आला CH3 झाला. पहा लक्षात घ्या, आता तुम्ही याला नाव द्यायचं आहे तुम्हाला IUPACमध्ये 1 आणि 2, मिथेन इथेनी, बरोबर, म्हणजे हा काय झाला इथॅनॉल झाला, बरोबर, इथेनॉल. मिथेनॉलला आपण काय म्हणतो, मिथेनला काय म्हणतो, मिथेनॉल म्हणतो, इथेनला इथेनॉल असं म्हणतो अल्कोहोलमध्ये, बरोबर. इथेनॉल तयार होते. मग काय तयार होत नाही असं विचारले, त्याच्यातलं इथेनॉल तयार झालेलं दिसतोय तुम्हाला पहा इथं A नंबरमध्ये, इथेनॉल तयार होतोय. काय होत नाही असं विचारलेले. मग आता तुम्ही जर का काय केलं बा, याच्यामध्ये ग्रिग्नॉल रिएजंटमध्ये तुम्ही अजून एक कार्बन इन्क्रीज केला, कार्बन इन्क्रीज करा याच्यामध्ये. म्हणजे कसं इन्क्रीज करताल तुम्ही पहा इथं कंपाऊंड, मिथेनॉल तसंच ठेवायचं आहे आपल्याला. तुम्ही काय करा, आता कार्बन इन्क्रीज करा फक्त. बा आता याच्यामध्ये इथं आपण CH3 MgBr घेतला, तर आपण इथं घेऊ CH3 CH2 Mg आणि Br एवढा घेतला, बरोबर. हा पूर्ण कसा आहे अल्किल ग्रुप आहे CH3 CH2. मग काय होणार आता, हा काय होईल याच्यावरती जाऊन अटॅक करेल, म्हणजे इथं जाऊन काय होणार आहे, हा CH2 आणि CH3 एवढा अटॅच होणार, बरोबर. बाकीचे जे सेम त्याचं मेकॅनिझम असेल, इथं बी काय होणार आहे, हा CH2 आणि CH3 अटॅच होणार, बरोबर. आता हा इथेनॉल नाही इथं. मग हा काय तयार झाला आहे बघा, कार्बन आपण नंबरिंग केली 1 2 आणि 3, मिथेन इथेन प्रोपेन, म्हणजे काय तयार झाला प्रोपेन, आणि 1 वरती OH म्हणून 1 OL तयार झाला, हा तयार होतोय, बरोबर. ज्यावेळेस आपण मिथेनॉल घेतोय त्यावेळेस प्रोपेन 1 OL पण तयार होतोय. म्हणजे बघा इथं जाऊन प्रोपेन 1 OL कुठे B नंबर आहे बघा, प्रोपेन 1 OL पण तयार होतोय. काय होत नाही विचारले आपल्याला, प्रोपेन 1 OL तयार झाला, इथेनॉल पण तयार झाला. नेक्स्ट बघू आपण आता परत आपण एक कार्बन इन्क्रीज करू, एक कार्बन इन्क्रीज करा याच्यामध्ये, एक कार्बन, एक कार्बन इन्क्रीज करू CH3 CH2 आणि MgBr. आता इथून हा अटॅक करणार याच्यावरती, बरोबर, ते सेम मेकॅनिझम असणार. मग काय अटॅच होईल, CH2 आणि CH3 अटॅच झाले, 3 कार्बन अटॅच झाले. इथं बी CH2 आणि CH3 असे 3 अटॅच झाले, बरोबर. मग आपण याला नंबरिंग देणार 1 2 3 आणि 4. किती झाले तयार आता, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, म्हणजे काय ब्युटेन, आणि किती OL आहे 1 OL, हा पण तयार होतोय, बरोबर. सॉरी 0 OL झाला, 1 OL, ब्युटेन 1 OL हा पण तयार होतोय ज्यावेळेस आपण मिथेनॉल बरोबर रिॲक्शन करतोय त्याबरोबर. हा मिथेनॉल आहे, मिथेनॉल हा पण तयार होतोय. मग कुठे ब्युटेन 1 OL D नंबरला आहे बघा इथं, ब्युटेन 1 OL पण तयार झाला. आता कोणता होत नाही असं विचारलं आहे आपल्याला. पहा आता इथेनॉल पण होतोय, प्रोपेन 1 OL पण होतोय, ब्युटेनॉल पण होतोय. मग कोणता होत नसणार आहे, तर हा नसणार होत, कारण की हा काय दिला आहे प्रोपेन 2 OL दिला आहे. प्रोपेन 2 OL तयार होतो का इथं, 2 OL आहे का,
नाही होणार तयार. आलं लक्षामध्ये? असा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. आयडेंटिफाय ए सांगितलं आयडेंटिफाय करायला फॉलोइंग रिॲक्शनमध्ये. बघा आता इथं काय आहे, एक CH3 आहे आणि तुम्ही इथं पूर्ण ह्याच्यामध्ये बघा किती आहेत बाकीचे कार्बन ह्याच्यामध्ये. तर बघा एक आणि हे किती, इथं हे 2 आहेत, CH3 वाले 2 आहेत, म्हणजे किती झाले, हे टोटल 3 आहेत. म्हणजे इकडं काय असणार आहे घेतलेलं आपण, इकडं काय घेतलेलं असणार आहे आपण, 3 कार्बन असणार त्याच्यामध्ये, असा कंपाऊंड आपण घेतलेला असणार आहे. बरोबर, अशी 2 कार्बन असतील असा कंपाऊंड आपण घेतलेला असणार आहे इथं. बरोबर, मग कोणता आहे 2 कार्बनवाला, CH3 C+O आणि काय असेल H असेल. ह्याचे 2, ह्याचा एक, किती झाले, 3 कार्बन झाले. मग हे 2 आणि हे 3, मग तुम्ही याची रिॲक्शन करा, हा CH3 जाऊन इथं अटॅक होईल, हा असा ओपन होईल. तर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, असं तयार झालं मिळतं आहे. बरोबर, बघा ह्याच्याकडे बघा, हा सेम, हा अडक्ट आहे. म्हणजे काय, CH3 OMG Br, बरोबर, आणि इकडे H, हा आणि हा सेम आहे. बरोबर, आणि तुम्हाला नंतर काय मिळेल, हे अल्कोहोल तयार मिळेल. हा कट झाला की OH इथं आला की अल्कोहोल तयार. म्हणजे तुम्हाला इथं बघा आन्सरमध्ये कोणता घ्यावा लागेल, ए म्हणजे CH3H घ्यावा लागेल, CH3 C+O घ्यावा लागेल, म्हणजे कोणता, B नंबर हा घ्यावा लागेल. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग रिएजंट्स फॉर्म्स अल्कोहोल व्हेन रिॲक्टेड विथ COH. अल्कोहोल तयार होतो कधी, ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल तयार होतो ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर कोणता रिएजंट ॲक्ट होतो, तर हा LiAlH4 आपण रिॲक्शन पाहिली. आणि नंतर त्यांनी सांगितले, विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन डज नॉट फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल तयार करत नाही असं विचारले. मग इथं बघा, हा काय आहे, एक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि कार्बोक्सिलिक ॲसिड काय तयार करतो, प्रायमरी अल्कोहोल तयार करतो. प्रायमरी अल्कोहोल कुठं पाहिलं तुम्ही, या रिॲक्शनमध्ये पाहिले बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड बघा इथं, हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि हा तयार काय केलं यांनी, प्रायमरी अल्कोहोल तयार केलं आहे. मग प्रायमरी अल्कोहोल तयार होते. मग आपल्याला काय विचारले, विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन डज नॉट फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. कोणता फॉर्म करत नाही प्रायमरी अल्कोहोल, हा करतोय. बरोबर, हे तुमचं आन्सर नसणार आहे. दुसऱ्यामध्ये बघा, कीटोनमध्ये, कीटोन कोणता तयार करतो रे, कीटोन करतो सेकंडरी अल्कोहोल. पाहिलं ना आपण, सेकंडरी अल्कोहोल तयार करतो कीटोन. कुठं पाहिलं, हा इथं बघा कीटोन, आणि कोणतं तयार केलं आहे, सेकंडरी अल्कोहोल तयार केलं आहे या कीटोनने. मग करीत नाही असं विचारलं होतं त्यांनी, प्रायमरी अल्कोहोल करीत नाही. मग कोणतं आहे तुमचं आन्सर, हे तुमचं B नंबरचं हे तुमचं आन्सर आहे. हे खाली जे आहेत हे सगळे प्रायमरीवाले आहेत. हे पण अल्डिहाइड पण प्रायमरी तयार करतं, ते तुम्ही पाहून घ्या. आयडेंटिफाय रिड्युसिंग एजंट यूज फॉर फॉलोइंग. पहा, अल्डिहाइड दिलं आहे तुम्हाला, अल्डिहाइड दिलं आहे आणि त्याचं प्रायमरी अल्कोहोलमध्ये तयार करतो. कोणता आहे आपण पाहिला होता, तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा यूज केला आहे आपण. पहा ह्याच्यासाठी खाली इथं दिसतं आहे तुम्हाला, खाली मी का पाहिजे. पहा, नंतर ए फाइंड करायचं आहे, ए फ्रॉम द फॉलोइंग, आणि काय तयार झालेलं दिसतंय तुम्हाला, 3 मिथिल पेंटेन 3 OL. पहा, याच्यामधले सर्व एक करून ये ना, ह्याच्यामध्ये ठेवून बघा इथं एच्या जागेवरती, आणि ही रिॲक्शन करून बघा, तुम्हाला याचा आन्सर मिळेल. मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा, लुकास रिएजंट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड रिॲक्ट्स इमिडिएटली विथ लुकास रिएजंट. पहा, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिले, लुकास रिएजंट काय करतो, लुकास रिएजंट काय करतो, फक्त जो टर्सरी आहे, त्याच्यासाठीच लुकास रिएजंटची गरज असते. बरोबर, प्रायमरी आणि सेकंडरीसाठी नसते. मग कोणतं आहे तुमचं आन्सर, D नंबरचं तुमचं आन्सर आहे. नंतर इथं पण तसंच सेम आहे. हे अल्कोहोल तुम्ही ना हे करा, याची स्ट्रक्चर काढा आणि लगेच तुम्हाला आन्सर याचं मिळून जाईल.